नमस्कार, साधनाज किचनमध्ये परत एकदा स्वागत। आज तुमच्यासाठी घेऊन आले ओल्या नारळाची बर्फी। आता इथे बघा, खोबऱ्याचे मी जे साल होतं मागचं, जे ब्राउनिश कलरचं, ते मी काढून घेतलेलं आहे सालनीने, असं तुम्हाला दिसतंय बघा। आणि हे धुवून घेतले, तर आपल्याला ते ठेवायचं नाही आहे। त्याच्यानंतर मी त्याचे काप करून घेतले, असे केलेत बघा हे काप। हे काप आपल्याला काय करायचं आहे, मिक्सरच्या भांड्यामध्ये घालायचे आणि आपल्याला याचं बारीक क्रश करून घ्यायचं आहे। मिक्सरच्या भांड्यामध्ये आपण इथे घालून तुम्हाला दाखवते। आता इथे जेवढा बारीक करता येईल आपल्याला तेवढा करायचा आहे, कारण किसण्यापेक्षा मिक्सरच्या भांड्यातून काढला तर बघा असा दिसतो, स्वच्छ पांढरस दिसते की नाही। ही बर्फी फार छान होते। आता कढई आपण एका बाजूला ठेवलेली आहे, मंद आचेवर केला आहे मी गॅसची फ्लेम। आता काय करणार आपण की इथे थोडंसंच आपल्याला जरा 2-1 चमचे साधारणपणे तूप घालायचे। गाईच्या तुपाचा वापर करूया। तिथे बघा 2-1 चमचे मी तूप घालून घेतले आणि याच तुपावरती आपण जे मिक्सरच्या भांड्यामध्ये खोबरं करून घेतलं होतं बारीक, तर ते आपण याच्यामध्ये घालून परतून घेऊयात। आता इथे मी 1.5 नारळाचा वापर केलेला आहे। तर नारळाचं काय ते साईजवर डिपेंड करतं, पण इथे मी जेवढं खोबरं निघालं 1.5 नारळाचं, म्हणजे 3 वाट्या साधारण। आता हे आपण तुपावरती मंद आचेवरच परतून घेऊया। फार वेळ आपल्याला इथे काही परतायचं नाही आहे तसं। काळजी घ्यायची की रंग बदलणार नाही आहे खोबऱ्याचा। इथे आता आपण दुधाचा वापर करणार आहे। दूध घालून घेतो आहे। इथे छोटा पेला 1/4 दूध मी इथे ॲड केलेलं आहे सुरुवातीला, आणि त्याच्यामध्ये आपण हा नारळाचं जे आपण क्रश करून घेतलं आहे, तर तो आपण त्याच्यामध्ये जरा शिजवून घेणार आहे। पुन्हा एकदा थोडं दूध याच्यामध्ये ॲड करतो आहे। फार दूध घालायचं नाही आहे एकाच वेळेस। साधारणपणे आपल्याला तयार होत असताना हे अंदाज येतो की किती सॉफ्ट जे तयार होतं आहे खोबरं त्याच्यामध्ये। बनवायला सोपी आणि साधी, पण चवीला अतिशय उत्कृष्ट अशी ही ओल्या नारळाची बर्फी सहज कोणालाही बनवता येईल। आता इथे मिल्क पावडरचा मी वापर करते। आता इथे मी मिल्क पावडर जी घातली होती, तर साधारण ही 25 ग्राम मिल्क पावडर मी वापरलेली आहे। दूध आणि मिल्क पावडर हे जरा वेगळं जरी हे केलं असेल तरी सुद्धा ज्यावेळेस आपण बर्फी तयार करतो तर त्याची जी चव येते, इथे आपल्याला वेगळा मावा वगैरे काही वापरायची गरज नाही आहे। त्याऐवजी मिल्क पावडर मी घातली। तुम्हाला वाटलं तुम्ही इथे स्किप करू शकता मिल्क पावडर, काही हरकत नाही आहे। पण लहान मुलांना पण फार आवडते असं अशी बर्फीचं करून बघितली ना एकदा, तुम्हाला लक्षात येईल। आता इथे 2 वाट्या नारळाचा चव होता, त्याला आपण 1 वाटी साखर घातलेली आहे। तुम्हाला जर साखर स्किप करायची असेल तर त्याऐवजी तुम्ही गूळसुद्धा, गूळ पावडर इथे वापरू शकता। गूळ चिरून वापरा किंवा गूळ पावडरचा वापर करू शकता। पण 2:1 2:1 असं हे प्रमाण आहे। आता ही साखर आपल्याला याच्यामध्ये व्यवस्थित मिक्स करून घ्यायची। हळूहळू तयार होते। आता इथे आपण हिरव्या विलायचीची पूड मी करून घेतली होती, ती आपण इथे वरती घालतोय। फ्लेवर छान येतो त्याने। गॅसची फ्लेम मी मंदच ठेवली आहे। पुन्हा एकदा आपण मिक्स करून घेऊया। एखाद्या दिवशी नारळ घरामध्ये जास्त प्रमाणात असतील तर अशी बर्फी करायला काही हरकत नाही। करून आपण ही स्टोअर करून ठेवू शकतो, किंवाही वाटलं स्वीट डिश तर वेगळं काही करण्यापेक्षा ठीक आहे। वेळी अवेळी आपल्याला हे सहज तोंडामध्ये टाकता येतं। एका ट्रेला मी इथे तुपाचा हात लावून घेतलेला आहे
जे सारण आपलं इथे तयार झालेलं आहे हे मी याच्यामध्ये काढून घेतले. चमच्याने जरा दाबून एकसारखं करून घेऊया थापून त्याच्यावरती. आणि याच्यानंतर बघा लहान मुलांना पण काय सगळ्यांनाच आवडते. आता याच्यानंतर मी काय केलं, हे असं थापून घेतलं आहे आणि आता हे दुधामध्ये मी थोडंसं केशर सिरप मिक्स केलेलं आहे आणि हे आपण याच्यावरती घालून घेणार आहे. आता हे तुमच्या आवडीनुसार तुम्ही करू शकाल. तुम्हाला वाटलं तुम्ही पांढरी ठेवू शकता वडी किंवा अशी घालू शकता. तर हे केशर सिरप मी डायरेक्ट टाकण्यापेक्षा थोडंसं दुधामध्ये मिक्स केलेलं आहे. आता हे आपला केशर सिरपचा जो रंग आहे तो आणि खोबऱ्याची जी आहे व्हाईट कलर, तर ह्याचा दोन्ही कलरमध्ये आपल्याला ही बर्फी मिळणार आहे. बघा वरती आपल्याला केशर सिरपचा रंग आणि त्याच्या खाली आपल्याला व्हाईट असे दोन्ही मिळतील. हा केशर सिरप छान मुरतो याच्यामध्ये, अप्रतिम अशी चव लागते. बघा आता हे आपल्याकडे ड्रायफ्रूट्स मी याच्यामध्ये बदाम आणि पिस्ता याचे काप करून घेतलेत, ते आपण याच्यामध्ये वरती गार्निश करून घेऊयात. केशर सिरपचा वापर वरती केल्यामुळे हे थोडेसे जरा प्रेस केले, चमचा फिरवला याच्यावर की मग ते त्याच्यावरती छानपणे लागतात. तुम्हाला वाटलं तर तुम्ही चांदीचा वरखा वापरू शकता, नाही तर केशर सिरप नसेल स्किप करू शकता, पांढरी बर्फी ठेवू शकता. इट्स युअर चॉईस. तोंडामध्ये जिभेवर ठेवताच सहज विरघळणारी अशी अप्रतिम चवीची इथे आपली ओल्या नारळाची बर्फी तयार झालेली. थोडेसे आपण हे जे गार्निश करायला ठेवले होते त्याच्यावर पसरवलेले काप थोडेसे मी चमच्याने जरा प्रेस करून घेते. बघा रेडी आहे. आता आपल्याला इथे काय करायचं बघा, आता ही चूक तुम्ही करू नका. काय करणार आहे, तुम्ही सहज कापता पण यावेळेस असं होतं बघा, तर त्याऐवजी काय करायचं आहे, चाकू घ्यायचं आहे आणि त्याने आपल्याला हे व्यवस्थित काप करून घ्यायचे. इथे तुम्ही लहान मोठे तुम्हाला जशी हवी त्या पद्धतीने तुम्ही तुमचे साईज बर्फीची एकेका बर्फीच्या वडीची साईज तुम्ही करू शकता, आकार तुम्ही देऊ शकता. तर चाकूच्या सहाय्याने आपल्याला हे सहज व्यवस्थित कापता येतं, कुठेही पसरत नाही. आणि याच्यानंतर आपल्याला हे फ्रीजमध्ये अर्धा एक तासासाठी सेट करायला ठेवायचं आहे. बघा इथे रेडी झाली आहे. चला लाईक करा.